जय मोरया बाबा की साई बाबा की जय स्वामी समर्थ महाराज की जय गजानन महाराज की जय गुरुदेव महाराज की भगवान श्री कृष्ण की जय बाबा महाराज की जय देवी माता की विठोबा महाराज की जय देवी की जय देवी की जय श्री भगवान शंकर की जय गजानन महाराज की गुरुदेव दत्त महाराज की कमलादेवी माते की देवी माते की महालक्ष्मी देवी माते की वीर बाबा महाराज की चला मंडळी, आज आपण आलेलो आहोत. तुम्ही आज आमच्या बरोबर आहोत. वज्रेश्वरीला आलेला आहात. कारण आम्ही वज्रेश्वरीला आलो म्हणजे तुमचं झालं. कारण आम्ही जिथे जिथे जाणार तिथे तुम्हाला आम्ही घेऊन जाणार आहोत. आणि असं आम्ही तुम्हाला प्रॉमिस केले. पावसामुळे जरा रस्ते खराब आहेत. आता आम्ही गाडीतून उतरलोय आणि मंदिराकडे चाललोय. तर तुम्हाला मंदिराजवळ गेल्यानंतर दाखवेन. मला कुठे आलो होतो आपण? आता आपण वज्रेश्वरीला आलो, सांगितलं ना. वज्रेश्वरीला आलो, देवीच्या पायथ्याशी आलो ना. हा, वसई लोकांना माहिती. वसई तालुक्यात सगळ्यांना माहिती नसतं. वसई तालुक्यात वसई तालुका वज्रेश्वरी. वज्रेश्वरी देवी. तर आता मी कॅमेरा बंद करते कारण रस्ते खराब आहेत. ठीक आहे, देवीची ओटी भरायला आपण ओटी घेतली. चला आपण देवीची ओटी भरूया. दाखव. चला आता आपण खूप सडन आहे. साहेबांकडे ओटी दिले. वरती बघा मंदिर आहे. दम लागला बघा. एवढे पायऱ्या चढून आलो, थोडं दम लागलाय. किती साला त्याच्याला लाईन भरपूर आहे. बघा, 3 देवी असतात. आपल्या महालक्ष्मीला जशा असतात तशा. मुंबईला आपली महालक्ष्मी असते ना, सरस्वती, काली माता आणि महालक्ष्मी, तशा इथे 3 देवी आहेत. बघा, नेहमीप्रमाणे जशी प्रत्येक मंदिरात लाईन असते तशी लाईन आहे. हे लाईनीचं ना, कधी हे लाईनीचा आपल्याला त्रास कमी होईल. वज्रेश्वरी माता की जय. कंटिन्यू बघा. जशी सगळ्या मंदिरात लाईन असते तशीच मंदिरात लाईन चालू आहे. चाललोय 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 चाललोय. बाबू
चला मंदिरात आपण चाललो दर्शनाला. अजून आपण लाईनीमध्ये आहोत आणि देवीचं दर्शन मस्तपैकी आपण त्यांनी बोलवले तर जायलाच पाहिजे ना. आलोय पण मंदिराच्या दरवाज्यातच आलोय. बघूया आतमध्ये शूटिंग करायला दिली तर आपण करायची. मंदिराच्या आत आल्यावर जरा बरं वाटलंय कारण बघा वरती पंखे आहेत. जनरली गाभाऱ्यामध्ये कॅमेरा लावतात ना, गर्मी मी काम ऐसाच म्हणतात ना तसं. लाईन गेली आत आणि मग मंदिर आहे आत. अशी लाईन जाऊन ना समोरच आहे तर लवकरच आपल्याला देवीचं दर्शन होईल. करून बघू. आपण ओटी घेऊन चाललेलो आहोत. जवळ आलो आपण. वसईमधील वज्रेश्वरी मंदिर, वज्रेश्वरी देवीचं मंदिर, श्री रेणुका देवी, श्री कालिका माता आणि श्री वज्रेश्वरी देवी अशा 3 देवी इथे असतात. रेणुका माता, कालिका माता आणि वज्रेश्वरी. मंदिराच्या दरवाज्यात आलो. मंदिरातील आजूबाजूचा परिसर बघा. काय कुठे गेले. दत्तगुरूंचं मंदिर आहे तर आपण दत्तगुरूंचं दर्शन घेतलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. देवीच्या बाजूलाच आवारातच दत्तगुरूंचं छोटंसं मंदिर आहे तर तिथलं आपण दर्शन घेतलं. तर मंदिराच्या आवारातच छोटंसं एक शंकराचं सुद्धा मंदिर आहे. हे बघा. भोलेनाथ बाबा की जय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सगळ्यांनी आपली काय इच्छा असेल ना ती असे चुंदरीने बांधून ठेवली देवीसाठी. हे सगळं मंदिराच्या आवारातच आहेत मंदिर. गणपती बाप्पा, उजव्या सोंडेचा गणपती आहे. वज्रेश्वरी वसई जिल्ह्यातील वज्रेश्वरी देवीचं मंदिर हा आतील परिसर. मंडळी आता आपण दर्शन घेऊन आलेलो आहोत.
आणि आपण इथं परतीचा प्रवास हे बघा देवीने प्रसाद दिलाय आणि आता आपण पायऱ्या उतरत आहोत. देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत गणेशपुरीला. तर आता आपण नित्यानंद महाराजांच्या समाधीकडे, तर आता आपण तिथेच भेट घेऊ. आता आपण दर्शन घेऊ. साहेब कुठे चाललोय सांगा? गणेशपुरी नित्यानंद महाराजांची समाधी आहे, तिथे आपण त्यांची समाधीचं तुम्हाला दर्शन आपण दर्शन घेऊन समाधीचं त्यांच्या. चला